And today we are on talking terms with the most flamboyant personality I've ever come across. Born to the legendary family of the Hiris from Malegaon, a son of a doctor, a first generation lawyer, and a strong disciple of respected late advocate T.R. Pawar sir. He completed his LLB degree from Government Law College Mumbai in the year 1995. Because of his excellently fierce, outspoken, and exemplar personality, he was appointed as a special public prosecutor for the government of Maharashtra at a very tender age of 28 years and has been working with the government for more than 20 years. Not only that, he has also represented the law fraternity through Rotary Club at Howard Law School. An astute lawyer, a caring father, a people's person, but most importantly, a brilliant mentor. He has authored three books, namely The Land Issues in India, Article 21 on the Lines of Custodial Torture, and a book on economic offences. Let's hear about the prosecution story from the man himself, Advocate Shishir Hire sir. Sir, we are honored to have you. नमस्कार. नमस्कार. सर, हा स्पेशल पीपीचं तुमचं जे अपॉइंटमेंट झालं ह्याच्या मागची स्टोरी काय आणि त्याचे प्रोसिजर काय होती? खऱ्या अर्थानं याच्या मागे स्टोरी म्हणून म्हटलं तर काही फार काही नाही आहे. पण एक नक्की आहे की वकील हा नेहमी फुल ऑफ एफर्ट्स असला पाहिजे, त्याने वेगवेगळ्या फील्डमध्ये एफर्ट्स घेतले पाहिजे आणि हे असेच एका एफर्ट्सचं हे फळ आहे की मालेगावसारख्या ग्रामीण भागातून निघालेला माणूस, जिथं जिल्ह्याचं ठिकाण पण नाही आहे, कुठून तरी मुंबईहून शिक्षण पूर्ण करून मालेगावात येतो, 95-96ला प्रॅक्टिसला लागतो आणि 2001ला मालेगावात एक दंगा होतो, मोठा दंगा होतो. जवळपास 48 पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो दंगा चालतो. 22-23 दिवस गाव पेटत असतं. नुसतं मालेगावच पेटतं असं नाही आहे, पण मालेगावच्या आउटस्कर्ट्सची गावं, मालेगावशी रिलेटेड जे काही सगळे शहरं होते, अशा शहरांमध्ये हा दंगा होत गेला आणि याच्यावर गव्हर्नमेंटने एक रॉयट एन्क्वायरी कमिशन नेमलं आणि त्यावेळेस तिथले जे लोकल ॲडिशनल SP होते राजवर्धन यांनी ही वॉज लुकिंग फॉर द young blood to represent police department, and then all of a sudden one day I got a call from his office that where are you? I said I'm in a court, and then Mr. Rajwardhan came on the line and he said की will you come to me? मी म्हटलं ठीक आहे, येतो, काय प्रश्न नाही आहे, मी तुमच्याकडे येतो. आणि मी त्यांच्याकडे गेलो आणि ते म्हटलं की यू नो दॅट नाऊ रॉयट एन्क्वायरी कमिशन इज अपॉइंटेड. आय सेड येस, इट इज अपॉइंटेड. अँड देन ही आज द सेकंड क्वेश्चन, विल यू वर्क फॉर मी? आय सेड वाय नॉट, आय विल वर्क फॉर यू. आणि ॲट द व्हेरी सेम टाईम मग ते म्हटलं की माझ्याकडे द्यायला पैसे नाही आहेत. मी म्हटलं साहेब ठीक आहे ना, पैसे नाहीत काय हरकत नाही आहे, मग माझ्याकडे फार काय तुम्हाला देण्यासारखं आहे माझ्या स्किल आणि मेहनतीशिवाय, तर काही मला नुकसान नाही त्याच्यात तुमच्याबरोबर काम करायचं. आणि मी ते ब्रीफ स्वीकारलं आणि ॲट द एज ऑफ 28 हॅव्हिंग अ एक्सपिरियन्स ऑफ जस्ट 6 years in a bar, I got appointed as a special PP for government of Maharashtra, and then rest is history. त्याच्यानंतर सतत शासनाबरोबर काम करत गेलो, वेगवेगळ्या फ्रंटवर काम केलं, वेगवेगळ्या केसेस लढवल्या आणि आज म्हणजे 25 वर्ष प्रॅक्टिसचे पूर्ण झाले. ह्या प्रॅक्टिसच्या 25 वर्षातले ऑलमोस्ट 20 वर्ष शासनाबरोबर वेगवेगळ्या फ्रंटवर वेगवेगळ्या कामांमध्ये आहे. मी एक दिवशी सहज राजवर्धन फार नंतर प्रश्न विचारला की साहेब काय तुम्हाला वाटलं होतं, वाय डिड यू कॉल मी ॲट दॅट टाईम? ही सेड की ज्यावेळेस मी कोर्टात यायचो, मी बघायचो की एक सिन्सॅरिटी असलेला, एक काहीतरी ॲग्रेसिव्हली जाणारा, लॉजिकल घेऊन जाणारा माणूस म्हणून मी तुमचे आर्ग्युमेंट्स, तुमची क्रॉस पाहत होतो आणि दॅट्स वाय आय फील की यू विल बी द परफेक्ट चॉईस टू रिप्रेझेंट द पोलीस इन धिस पर्टिक्युलर टर्मॉईल, अँड दॅट्स वाय ही आस्क्ड मी, आय सेड येस, अँड देन वी गॉट द अपॉइंटेड. ही त्याच्या मागची स्टोरी होती. सर, तुम्ही लॉकडे आकर्षित कसे झाले? म्हणजे बिईंग द फर्स्ट जनरेशन लॉयर, डॉक्टरचे, युअर डॅड इज अ डॉक्टर, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे एवढा असं हृदय परिवर्तन कसं काय झालं या दिशेकडे येण्याचं? अगदी तसं म्हटलं तर हे फार छान असा प्रश्न आहे. मी डॉक्टरांचा मुलगा जरी असलो तरी माझ्या घरापासून कोर्ट एक साधारणतः हार्डली 100-125 मीटरवरती होतं, किंवा आजही आहे, म्हणजे आमचं घर आजही तेच आहे.
म्हणजे मालेगावच्या कोर्टाबद्दल मी बोलतो. आणि माझे मावसा म्हणजे माझ्या मावशींचे जे मिस्टर होते ॲडव्होकेट TR पवार, जे माझे नंतर गुरु पण झाले. यांना मी माझ्या फार लहानपणापासून म्हणजे न समजणाऱ्या वयापासून मी पाहत होतो. आणि मला नेहमी असं जाणवायचं की 11:15च्या ठोक्याला, सकाळी 11:15च्या ठोक्याला एक गृहस्थ काळा कोट, पांढरी शुभ्र पॅन्ट, पांढरा शर्ट, त्याच्यावर बँड लावलेला आपल्या बंगल्याच्या बाहेर निघतो. आणि तो ज्यावेळेस रस्त्याने चालतोय त्यावेळेस लोक आदबीनं बाजूला सरकतायत. एक मोठा त्यांच्या मागे क्लायंटचा एक लवाजमा जातोय. आणि तो सगळा ऑरा जो होता, म्हणजे एका ट्रायल लॉयरचा जो ऑरा असतो, मग तो ऑरा मी त्यांच्या रूपात मी ऑब्झर्व करत होतो, किंवा मला माझ्या अजाणत्या वयात माझ्यावरती तो एक परिणाम करत होता की हा खरा ऑरा असू शकतो बा माणसाचा. म्हणजे एक डॉक्टर आणि एक वकील यांची मी त्या काळात जी काही कम्पेअर करायचो, मला हे जाणवायचं की वकिलाचा ऑरा हा वेगळा असतो. त्याच्या भोवती लोक चालतात, लोक त्याला प्रचंड असा मान देतात त्या सगळ्या फील्डचा. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की हे माझ्यासाठी एक चांगलं असं फील्ड असणार आहे. म्हणजे एक नक्की सांगेल की देर आर 2 टाईप ऑफ लॉयर्स. मोस्ट ऑफ देम आर बाय ॲक्सिडेंट अँड व्हेरी फ्यू बाय चॉईस. आणि ज्या ॲक्सिडेंट त्याच्यात पण दोन प्रकार असतात. काहीच करू शकत नाही म्हणून वकील होतो, आणि काही ढकलले जातात म्हणून वकील होतात. आम्ही मात्र त्या एका वेगळ्या कॅटेगरीचे आहोत की जे बाय चॉईस वकील झालेले आहेत. म्हणजे मला वकील व्हायचं होतं म्हणूनच मी वकील झालो. दुसरं काही करायचं नव्हतं. आणि हेच माझं फील्ड आहे हे मला लहानपणापासून जाणवत होतं. आणि म्हणून मी वकिली व्यवसायात आलो. आणि मग वकिलीतली ही सगळी प्रगती होत गेली. त्यामुळे सगळ्यांना, म्हणजे आपला शो जर उद्या ज्युनियर्स पाहणार असतील किंवा बडिंग लॉयर्स पाहणार असतील, लॉ स्कूल्समधले किंवा लॉ कॉलेजेसची मुलं, तर एक नक्की सांगेल की ह्या व्यवसायावर प्रचंड असं प्रेम करा. जो काही काळा कोट घालणार आहात त्या कोटावरही स्वतः इतकंच प्रेम करा. आणि हे प्रेम मग बहुआयामी असू शकतं. म्हणजे चांगला कोट घालण्यापासून चांगली वकिली करण्यापर्यंत सर्व प्रकारचं ते प्रेम असू शकतं. आणि असं प्रेम जो त्या वकिलीवरती करेल त्याला हा विधी व्यवसाय, ही वकिली फार भरभरून देतं. म्हणजे आपण एक्सपेक्ट केलेलं नसेल याहीपेक्षा ते जास्त देऊन जातं. फक्त गरज आहे तुम्ही त्या प्रोफेशनच्या प्रती लॉयल राहण्याची, त्याच्यावरती प्रेम करण्याची. आणि एवढ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्याशी केल्या तर मला वाटतं वकिली खूप काही देतं. म्हणजे ज्युनियर्सने हा नक्की एक विषय डोक्यात ठेवला पाहिजे. सई, तू जो आता जो प्रश्न विचारला, ड्रामॅटिक काही होतं का, तर मला नेहमी असं वाटतं की लॉ फॅकल्टीचं किंवा म्हणजे ज्युडिशरीच्या फील्डचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं असेल ना समाजाच्या मनामध्ये, विपरीत पिक्चर घेऊन जाण्याचं, चित्र घेऊन जाण्याचं, तर ह्या हिंदी फिल्मसृष्टीनं म्हणजे बॉलिवूडनं केलेलं आहे. अननेसेसरी काहीतरी ड्रामॅटिक त्याच्यात आणतात जे कोर्टात कधीच घडत नसतं. म्हणजे कोर्ट प्रोसिजर ही फार वॉट यू से ही फार रेग्युलराइज्ड आहे. प्रोसिजरने ती बांधलेली आहे. आणि त्याच्यासाठी क्रिमिनल मॅटर्ससाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, सिव्हिलसाठी सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. आणि ह्या प्रोसिजर कोडच्या बाहेर जाण्याचा अधिकारच कोणाला नाही आहे मुळात. पण आपल्या कोर्टात फार वेगवेगळे प्रकार दाखवले जातात. आणि मग क्लायंट्स किंवा तुमच्याकडे येणारे लोक देखील ह्याच पद्धतीनं एक्सपेक्ट करतात की काहीतरी ड्रामॅटिक झालं पाहिजे, कॉन्ट्रोवर्शियल झालं पाहिजे, ड्रामॅटिक झालं पाहिजे. काही वेळा आउट ऑफ वे जाऊन आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी पुढे जावं लागतं. कोर्टांसमोर देखील अतिशय संयुक्तिक असे उदाहरणं आणून दाखवावे लागतात की कालचं नोशन जे होतं ते कसं चुकीचं होतं, सेम नोशन्सवरती डिफरंट फॅक्ट्स कशा असू शकतात. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो, हे जे माझ्याबरोबर झालं आहे किंवा मी घडवलेलं आहे असं म्हटलं हरकत नाही. 2013ला धुळ्याला एक मोठा रॉयड झाला होता. त्याच्यावरती जस्टिस मालते आणि जस्टिस चांदीवाल अशी एक हाय लेव्हल एन्क्वायरी कमिशन होती. एन्क्वायरी कमिशन ऑफ ॲक्ट 1952 नुसार ती स्थापित झालेली होती. आणि कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्टला स्वतःचे रूल्स फ्रेम करायचा अधिकार आहे. दे हॅव देअर ओन CRPC, दे हॅव देअर ओन CPCs, दे हॅव देअर ओन एव्हिडन्स ॲक्ट. इट इज असं नाही होत की ते आजच्या एस्टॅब्लिश लॉपेक्षा खूप काही वेगळी भूमिका घेतात असं नाही, बट दे हॅव देअर ओन राईट्स. आणि अशा वेळेस वेगवेगळ्या सीडीज ज्याच्यात त्या दंगलीचं सगळं चित्रण झालेलं होतं, त्या सीडीज वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, काही एडिटेड होत्या, काही अनएडिटेड होत्या, पण यातली एकही सीडी प्रूव्हन झालेली नव्हती. म्हणजे फॉरेन्सिककडे जाऊन तिचा जिनियननेस टेस्ट झालेला नव्हता. ही सीडी ओरिजिनल आहे, यातला पिक्चर्स खरे आहेत किंवा खोटे आहेत याबद्दल कोणतीही फाइंडिंग्स
कोणत्याही फॉरेन्सिक लॅबकडनं आलेले नव्हते, कायद्याने ते ॲक्सेप्टेड नव्हतं. पण अशा काही सीडीज कमिशन पुढे आलेल्या होत्या आणि ज्यावेळेस त्या कमिशन पुढे कमिशनने बघितल्या, आम्हाला देखील सगळ्यांना दाखवल्या. मला एक गोष्ट जाणवली की ह्या सीडीज रेकॉर्डवर येणं हे पोलिसांच्या हिताचं नाही आहे, हे प्रिज्युडिशियल होईल, पोलिसांबद्दल विनाकारण प्रिज्युडाईज तयार होईल असं मला त्यावेळेस जाणवलं. लॉर्डशिपच्या म्हणण्याप्रमाणे हे आपण बघितलं, विचारात घेतलं तर काय हरकत आहे, असं असा पण मला व्ह्यू जाणवला. आणि मग मी माझे तिथले जे काही सहकारी होते, जे माझ्याबरोबर काम करणारे पोलीस डिपार्टमेंटचे माणसं होते, मी त्यांच्याशी चर्चा केली. म्हटलं आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे. आणि मला ते त्यावेळेचे एस पी म्हटले, सर वेगळा विचार काय? म्हटलं आपल्याला साहेब उद्या इथं अमिताभ बच्चन उभा करायचा आहे आपल्याला आणून. आणि ते म्हटले हे कसं शक्य आहे? म्हटलं साहेब शक्य आहे, वेगळा अमिताभ बच्चन आणता येईल, मला एक चांगला फोटोग्राफर मिळवून द्या. आणि एक पुढच्या तासाभरात एक चांगला फोटोग्राफर आला, यंग चुनचुनीत असा मुलगा आला आणि तो म्हटलं सर बोला. म्हटलं तुला फोटोशॉप करता येतो? तो म्हटलं सर मी परफेक्टली फोटोशॉप करेल. त्याला म्हटलं मग ठीक आहे आपण फोटो घेऊ. मी त्यावेळेचे एस पी, त्यांचे ॲडिशनल एस पी, मला जे लायझनिंगला जे पी आय दिलेले होते ते अशा 5 जणांचा आम्ही फोटो घेतले, वेगवेगळ्या अँगलने फोटो घेतले, कमिशनच्या ऑफिससमोर घेतले, माझी जी केबिन होती त्या माझ्या केबिनमध्ये फोटो घेतले, ते जे मला लायझनिंगला जे पी आय दिले होते त्यांना माझ्या शेजारी उभं करून फोटो घेतले, असे सगळे फोटो घेतले. आणि त्याला म्हटलं हे फोटो तू डेव्हलप कर. तो डेव्हलप करून अर्ध्या तासात घेऊन आला. त्याला म्हटलं आता इथं हा जो पी आय माझ्या शेजारी उभा आहे यांच्या प्रत्येकाच्या ठिकाणी अमिताभ बच्चन दिसला पाहिजे अशी तजवीज तुला करायची. आणि ते पी आय सुद्धा साधारणतः 5-6 फूट आणि काही इंच उंचीचे होते, परफेक्ट हाईट होती. आणि तो 1 तास 2 तासाने ते फोटो घेऊन आला. मग ते जे पी आय माझ्या शेजारी होते त्यांचा चेहरा रिप्लेस झालेला होता आणि अमिताभ बच्चन त्यांचा चेहरा तिथं होता. म्हणजे एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीचा चेहरा तिथं आलेला होता. माझ्या शेजारच्या मी खुर्चीवर बसलोय, ते उभे आहेत, कमिशनच्या बाहेर ते माझ्याजवळ उभे आहेत, अशा पद्धतीचे ते फोटो होते. आणि मग म्हटलं ठीक आहे आता तू जा बाबा रे, हे फोटो दे, याच्या निगेटिव्ह आम्हाला, याच्या पेन ड्राईव्ह त्याच्या ओरिजिनल्स दे. आणि तिथल्या पत्रकारांशी असलेले माझे जे काही संबंध होते त्या सगळ्यांशी बोललो आणि सांगितलं मला उद्या हे छापून आलं पाहिजे आणि त्याच्यात नोट आली पाहिजे की अमिताभ बच्चन यांनी कमिशनच्या कार्यालयाला भेट दिली. आणि दुसऱ्या दिवशी धुळे शहरातल्या ऑलमोस्ट सगळ्या पेपर्सला फ्रंट पेजला अमिताभ बच्चन यांची कमिशनच्या कार्यालयाला भेट, दुसऱ्या पेपरमध्ये फोटो, अमिताभ बच्चन स्पेशल पीपीशी हिरेन बरोबर, मी खुर्चीवर बसलेलो, अमिताभ बच्चन उभे, असे असे फोटो. आणि प्रत्येकाने छोट्या अक्षरात कुठेतरी डिस्क्लेमर टाकला होता, ही बातमी मागच्या पानावरती पण वाचा. पेपर्सवाल्यांनी तेही दिलं होतं. कमिशन पुढे ते पेपर्स गेले. सकाळच्या याच्यात 10:30 कमिशन चालू होतं. मी 10:15 पोचलेलो होतो. मला बोलवणं आलं. म्हटले लॉर्डशिपने बोलवलं आहे. आणि लॉर्डशिप म्हटले हे कधी आलेले, आम्हाला काही कोणी बोललंच नाही. म्हटलं सर कमिशनचं काम चालू उद्या ऑफिशियली सांगतो काय प्रकार आहे. आणि मग ज्यावेळेस 11 वाजता काम सुरू झालं त्यावेळेस मी कमिशनर दाखवलं, सर हे ओरिजिनल फोटो, तुमची माफी मागतो, आणि हे मॉर्फ केलेले फोटो, हे असं शक्य आहे आणि अशा याच्यामुळे जे घडलेलंच नाही आहे ते घडलं होतं असं पण वाटू शकतं. पण मला सांगायला अतिशय चांगलं वाटतं की तो सीडींचा विषय मागे पडला. ज्या सीडीज कदाचित आमच्या अंगावरती आल्या असत्या त्या सीडीज बाजूला झाल्या कारण त्याची ऑथेंटिसिटी प्रूव्ह झालेली नव्हती. आणि अशा सीडींमध्येही काहीतरी इन्सर्ट करणं पूर्णपणे शक्य होतं आणि ते एका वेगळ्या पद्धतीने आणून दाखवलं. म्हणजे जर मग रुटीन कोर्स घेतला असता तर आम्हाला एक्सपर्ट्स बोलवावे लागले असते, एक्सपर्ट्सने ते बघितलं असतं, त्यांनी ओपिनियन दिलं असतं, पण तेवढ्या काळात जे कोर्ट प्रिज्युडाईज व्हायचं होतं ते झालं असतं, ते होऊ द्यायचं आम्हाला नव्हतं. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आम्ही केला आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला. म्हणजे खरं तर आज मला विचाराल तर मी म्हणेल की हो हे चुकलं होतं, हे करायला नको होतं, पण करावं लागलं आणि पर्पज आमचा सॉल्व्ह झालेलं होतं. पण खूप मजेशीर पद्धतीने तरी प्रोसिड्युरल वाईज आपण पूर्ण सगळं करून घेतलं, केलं. त्याला पण एक वेगळी स्किल लागते. दरवेळा हे होईलच असं नाही, म्हणून मला नेहमी वाटतं की वकिलांना हे फक्त त्याच्या ब्रीफवरती कमांड त्याची असली पाहिजे, त्यातलं जे सत्य आहे त्या सत्यावरती त्याची कमांड असली पाहिजे आणि ते करता आलं तर कदाचित हा जो एक आधार घेतला, कदाचित हा आधारही घेण्याची गरज पडणार नाही आणि मोस्टली ही पडत पण नाही. कुठेतरी रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये असा आधार घ्यावा लागतो
आणि तो तेवढ्यापुरताच वकिलाने घ्यावा असं अगदी. पण मला वाटतं. सर तुम्ही बरेच फेमस केसेसमध्ये यू हॅव बीन यू हॅव बीन अ लॉयर देअर, यू हॅव बीन द स्पेशल पीपी मोस्ट ऑफ द टाइम्स. सर ममता कुलकर्णीची जी आपली केस होती खूप फेमस, त्या म्हणजे बरीच गाजली होती ती केस, आणि यू वर अ हो, पार्ट ऑफ द टीम. हो. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, काय नक्की ती केस होती? मी आजही त्या टीमचा भाग आहे. आजही ती टीम मी जी आहे स्पेशल पी पी म्हणून ते मॅटर मी लीड करतोय. वेगवेगळ्या फ्रंटला लीड आम्ही करतो आहोत. म्हणजे त्यातलं काही US फेडरल कोर्टातले पण काही इश्यूज आहेत, तेही भारतातून जे काही हँडल होत आहेत तेही मी बघतो आहे. USच्या काही फेडरल एजन्सीशी पण जे काही बोलायचं असलं तेही मला बोलावं लागतं आहे ह्या सगळ्या संदर्भात. अ, अ, काही सबस्टन्स असे असतात ज्याला कंट्रोल सबस्टन्स म्हटलं जातं. NDPS ॲक्टमध्ये त्याला कंट्रोल सबस्टन्स म्हटलं जातं. हे कंट्रोल सबस्टन्स म्हटले तर अतिशय उपयुक्त पण आहेत. औषधाचाच पण त्याचा उपयोग होऊ शकतो, आणि त्याचा चुकीचा वापर करायचा ठरवला तर ते जीवघेणे पण आहेत, डेडली पण आहेत. आणि असाच एक इफिड्रिन नावाचा एक पदार्थ तयार होतो मळीपासून. ऊसाची जी मळी असते, ऊस गाळल्यानंतर जी मळी होते, त्या अच्छा. मळीपासून इफिड्रिन तयार होतो. आणि ह्या इफिड्रिनचा चुकीचा पण वापर करता येतो. त्याच्यावरती जर प्रोसेस केली तर मेथएम्फेटामाइन तयार होतं, ज्याला MD म्हटलं जातं, किंवा मुंबईच्या भाषेत त्याला पार्टी ड्रग किंवा आईस म्हटलं जातं. हे असं अच्छा. तयार होतं, आणि याला इंटरनॅशनल बाजारात प्रचंड अशी मोठी किंमत आहे. हे पार्टी ड्रग्ज तयार करण्यासाठी बेसिक रॉ मटेरियल असतं इफिड्रिनचं, आणि म्हणून इफिड्रिनची प्रोक्युरमेंट केली जाते. आणि इफिड्रिन तयार करणाऱ्या लायसन्स फॅक्टरीज ज्या काही आहेत ते ह्या भारतात फक्त 4 आहेत. त्याच्यामध्ये फॅक्टरीज असणं आणि तिथून प्रोक्युरमेंट करणं हाच मोठा एक अवघड असा भाग असतो. आणि ही जी काही सगळी टीम होती, म्हणजे ह्या फिल्म ॲक्ट्रेसने, तिच्या नवऱ्यानं म्हणजे विकी गोस्वामी नावाच्या माणसानं, किंवा त्यातले जे काही आरोपी होते, काही उद्योगपती पण होते, यांनी हा सगळा यंत्रणेचा जो काही आस्पेक्ट होता तो लक्षात घेतला होता. त्याचे लूपहोल्स त्यांच्या लक्षात होते, आणि ते लूपहोल्स लक्षात घेऊन सोलापूरच्या इव्हॉन फार्मास्युटिकलमधून हा इफिड्रिन बाहेर काढला जायचा. लोकांच्या स्वाभाविक असलेल्या लालचेचा फायदा घेऊन हा इफिड्रिन बाहेर काढला जायचा, आणि हा इफिड्रिन परदेशात जाऊन करोडो अरबो रुपये याच्यापासून मिंटिंग केलं जात होतं. पण हा आंतरराष्ट्रीय कटाचा जो सगळा भाग होता त्याचा सुगावा ठाणे पोलिसांना लागला. आणि ज्यावेळेस रेड झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की 3200 करोड रुपयाचा माल नुसता इफिड्रिन तयार करण्यासाठी वापरला गेलेला आहे. आणि आपल्या कायद्यातला जो काही एक स्लेश होता त्यामुळे सगळ्यांचा असा समज होता की कंट्रोल सबस्टन्सचे आरोपी जेलमध्ये राहूच शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस मी स्पेशल पी म्हणून अपॉइंट झालो, मी त्यावेळेस जमनोत्रीला होतो, आणि मला फोन आला की आपल्याला काही करून मुंबईत यायचं आहे. दुसऱ्या दिवसाचं विमान पकडलं, मी मुंबईत आलो. माझा परिवार जमनोत्रीलाच त्यावेळेस राहिला. आणि आल्यानंतर हे काम ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस पहिल्या दिवसाचं मुंबईचे सगळे नॉर्कोटिक्समध्ये काम करणारे स्टॉलवर्ड्स होते, आणि माझ्यासारखा ग्रामीण भागातून आलेला, नॉर्कोटिक्सच्या फार काही माहिती नसलेल्या पण काम करायची एक उत्कंठ अशी इच्छा आणि आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती मी ज्यावेळेस उभा राहिलो तर अनेक म्हटलं, अरे इसमें क्या रखा हुआ है, ये इफिड्रिन है, इसमें तो आदमी छूटना चाहिए, एक दिन में छूट जाएगा. मी म्हटलं लेट्स ट्राय युअर लक, तुम्ही तुमचं लक ट्राय करा, आम्ही आमचं करू. आणि मग कोर्टापुढे आम्ही असं आणून निदर्शनास आणलं की ड्रग्ज आणि ड्रग्जला लागणारं रॉ मटेरियल याच्यात फारसा फरक नाही आहे. रॉ मटेरियलची प्रोक्युरमेंट ही कायद्याच्या कामासाठी असली तर तुम्ही यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकाल, पण जर ती इलिगल पर्पजसाठी असेल आणि जर त्याबरोबर तुम्हाला मॅन्युफॅक्चर्ड असं ड्रग्ज मिळणार असेल सबस्टन्सपासून, तर यू हॅव टू टेक अ इन्फरन्स दॅट दिस सबस्टन्स इटसेल्फ इज प्रोक्युर्ड फॉर इलिगल पर्पज. आणि कोर्टाने ते ॲप्रिशिएट केलं. मला काही सुप्रीम कोर्टाचे निवाडे त्या काळात मिळाले की जे निवाडे ह्याच पद्धतीनं बोलत होते की हा सगळा मॅनॅक जो आहे हा कडक पद्धतीनं हाताळला गेला पाहिजे, आणि सगळ्या भारताला जर उडता पंजाबच्या धर्तीवर उडता भारत करायचा नसेल तर अतिशय कडक अशी भूमिका घेतली पाहिजे. ह्या गोष्टी मिळाल्या आणि कोर्टांनी तो व्ह्यू ॲप्रिशिएट केला, आणि सांगायला आनंद वाटतो की हा भाग सुप्रीम कोर्टापर्यंत ॲप्रिशिएट झाला. म्हणजे पूर्वीचा समज असा होता की कंट्रोल सबस्टन्समध्ये वॉकिंग ऑफेन्स आहे, बेल मिळून जातो, आणि याचा अनेक गुन्हेगारांनी फायदा घेतला होता. पण ठाण्याच्या ह्या मॅटरमध्ये जो ट्रेंड 2016ला सेट झाला तो आजही कायम आहे. खरं कोणी जेलमध्ये असणं ही काही फार एखाद्या प्रॉसिक्युटरसाठी आनंदाची म्हणून भूमिका नसते,
पण ज्यावेळेस अशा पद्धतीचे आरोपी असतात की जे समाजाच्या जीवाशी खेळतात, म्हणजे एखादा ज्यावेळेस खून होतो त्यावेळेस सोसायटी ॲट लार्ज अफेक्ट होते असं नाही, पण ज्यावेळेस ड्रग्स सारख्या गोष्टी विकल्या जातात त्यावेळेस पूर्ण समाजच वेठीला धरला जातो, पूर्ण समाजाचं नुकसान होत असतं, अनेक पिढ्या बर्बाद होतात. आणि मग अशा पिढ्या बर्बाद करणारे ज्यावेळेस जेलमध्ये राहतात, कोठडीत असतात, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज थांबतात, त्यावेळेस लक्षात येतं किंवा असं वाटतं की ठीक आहे, मी काही काम करू शकलेलो आहे समाजापुरतं. बरोबर. आणि आजही 2020 आपला आज संपत आलेला आहे, यातल्या एकही आरोपीचा बेल झालेला नाही आहे, ट्रायल सुरू झालेले आहेत. आणि ठाणे पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारावरती अमेरिकेत ऑलरेडी काही आरोपींना शिक्षा पण झालेल्या आहेत. म्हणजे ह्या केसचा एक अतिशय चांगला असा भाग आहे. खूप इंटरेस्टिंग अशी केस असेल नक्कीच काम करायला सर. सर त्याच्यानंतर तुमचं मुंब्रा बिल्डिंग कोलॅप्समध्येही बरंच काम होतं. त्या केसबद्दल म्हणजे नक्की काय होते त्या केसमध्ये? म्हणजे एक बिल्डिंग पडणं आणि त्याच्यामध्ये आरोपी असणं कोणी, ह्याच्यामध्ये काय लिंक होता बेसिक? त्यामुळे हा प्रश्न खरा अतिशय चांगला आहे, कारण बिल्डिंग पडण्याला आपण अगदी पहिल्या क्षणाला काय म्हणणार, हा अपघात आहे, अपघात. याला आपण अपघात म्हणणार. पण बिल्डिंग पडण्यामागे देखील अनेक कारणं असू शकतात आणि ते कारणं मानवीय कंट्रोलच्या मध्ये असतात. म्हणजे एखादी बिल्डिंग ही तुमच्या कंट्रोलच्या बाहेर असलेल्या कारणास्तव, म्हणजे ज्याला ऍक्ट ऑफ गॉडने पडणं, दिस इज समथिंग डिफरंट. ऍक्ट ऑफ गॉड मे बी अ अर्थक्वेक, मे बी अ सायक्लोन, बरोबर. मे बी एनिथिंग विच इज बियॉन्ड युअर कंट्रोल. पण सबस्टँडर्ड मटेरियल वापरून एखादी बिल्डिंग बनवायची, बिल्डिंगला किवर पण होऊ द्यायचं नाही, त्याच्यावरती तिला स्थिरता मिळू द्यायची नाही, आणि अशा परिस्थितीत ती बिल्डिंग पडणार हे सांगण्यासाठी कोणाही एखाद्या भविष्यवेत्त्याची किंवा एखाद्या मोठ्या स्ट्रक्चरल इंजिनियरची गरज नाही आहे. कारण जर आपण आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की 2-2 हजार वर्षापूर्वीचे मॉन्युमेंट्स पण आज उभे आहेत, नक्की. अतिशय चांगल्या पद्धतीनं उभे राहिलेले आहेत. म्हणजे बिल्डिंग बांधणं ही काही रॉकेट टेक्नॉलॉजी किंवा नॅनो सायन्स नाही आहे. ग्रामीण भागातही घरं बांधले जातात, 600-200 वर्ष टिकतात. बरोबर. तिथं कोणीही इंजिनियर नसतो, कोणीही आर्किटेक्ट नसतो, कोणताही स्ट्रक्चरल डिझायनर नसतो, तरीही त्या इमारती, ते स्ट्रक्चर्स उभे राहतात. आणि मग मुंबईसारख्या मोठ्या मेट्रोपॉलिटन शहराच्या जवळच्या मुंब्र्याला एखादी बिल्डिंग 82व्या-85व्या दिवसात उभी होते, 8 मजली बिल्डिंग उभी होते, अरे बापरे. लोक त्याच्यात राहायला घातले जातात, बिल्डिंग हालत असते, आणि तरीही तो बिल्डर म्हणतो कुछ नहीं होगा वहां रुको. का रुको? तर बिल्डिंग कोणी पाडू नये दुसऱ्या एखाद्या शासकीय यंत्रणेने, म्हणून लोक तिथं ठेवायचे. आणि मग अशी जर बिल्डिंग पडणार असेल तर त्याचं ओनस, त्याची जबाबदारी कोणावरती टाकली गेली पाहिजे, आणि तीही स्ट्रिक्टेस्ट अशा सेन्सने टाकली गेली पाहिजे. म्हणजे हा अपघात नाहीये, तर हा कल्पेबल होमिसाइडचाच प्रकार आहे. म्हणजे सेक्शन 300 IPCतले जे काही पुढचे जे पार्ट्स आहेत, म्हणजे 302 असेल किंवा 304 असेल, हा त्यातला भाग आहे. इंटेन्शन आहे किंवा नाही हा निराळा विषय, पण नॉलेज मात्र निश्चित आहे की अशी बिल्डिंग उभीच राहू शकणार नाही, पत्त्याचा इमला पडणारच, हे सांगण्यासाठी कोणाची गरज नाहीये. आणि मग अशी बिल्डिंग ज्यावेळेस पडते तर ती बिल्डिंग बांधणारे, ती बिल्डिंग बांधू देणारे अधिकारी, म्हणजे बिल्डर्स, अधिकारी, तिथून मलिदा गोळा करणारे सगळेच घटक, यांच्यावर कायद्याचा कडक असा अंमल झाला पाहिजे, अशी भूमिका त्या काळातल्या पोलीस अधिकाऱ्यांची होती, जी आजही आहे अनेक पोलीस अधिकाऱ्यांची आणि आमच्यासारख्या प्रॉसिक्युटर्सची होती. आणि त्यामुळे ह्या 75 लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेले बिल्डर्स, अधिकारी, हे सगळे 3-3, 4-4 वर्ष जेलमध्ये राहिले. 2013 पासून 2018 पर्यंत हे सगळे जेलमध्ये होते. काही निवाडे विरोधात जातात, मोठ्या दुर्दैवाने आपल्या मनाला पटत नाही, पण ते आलेले असतात आणि त्यांच्याबद्दल दाद मागण्यात काही वेळा उशीर होतो. पण यातल्या अनेक आरोपींचे बेल सुप्रीम कोर्टाने देखील नामंजूर केलेले होते. काही तांत्रिकतेचे पुढे फायदे मिळाले आणि यातले काही आरोपी बाहेर आले. आज हा खटला मात्र सुरू झालेला आहे आणि सांगायला आनंद वाटतो की एक चिंधी उचलणारा माणूस, म्हणजे रस्त्यावरती ज्याला रगपिकर आपण म्हणू, अशा माणसाची प्रमुख अशी साक्ष याच्यात होती. म्हणजे अनेक वेळा जे धनाढ्य असतात, समाजात जे बलशाली असतात, ते आरोपींना मदत करायची भूमिका घेतात, वेळेवरती साक्ष बदलतात, पण एक गरीब माणूस मात्र आपल्या साक्षीवरती अटळ राहतो आणि सांगतो की इन लोगों के वजह से मेरे बच्चों की मौत हुई है. मला वाटतं की हा एक अतिशय वेगळा असा भाग असतो. अंगावरती शहारे येतात ज्यावेळेस एखादा निरपराध, एखादा गरीब त्याच्या मुलाच्या आठवणीनं कोर्टाच्या डॉकमध्ये ज्यावेळेस रडतो, विटनेस बॉक्समध्ये ज्यावेळेस रडतो, तो मला वाटतं की सगळ्यात टची असा क्षण असतो. त्यावेळेस आपण
आपली स्वतःची देखील पुढचा प्रश्न विचारायची क्षमता कमी झालेली असते. त्याचं दुःखच इतकं मोठं असतं की ते दुःखच 1000 पानाच्या पुराव्यापेक्षा जास्त बोलत असतं. म्हणजे तुमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्या म्हणजे काही त्या अधिकाऱ्यांच्या म्हणा किंवा त्यांच्या एखाद्या लालचमुळे कुठेतरी गरिबाचं शोषण टाइप्स होतं असं म्हणण्यात हरकत नाही. त्याच्यामुळे निश्चितच गरिबाच्या तुमच्या जीवाशी खेळलं जातं असं म्हटलं पाहिजे. जीवाशी खेळलं जातं असं म्हणता येईल. येस, म्हणजे चुकीचं पण आहे at a नक्कीच हे extent. कंडेमेबल आहे. मुंब्रा केसचा एक परिणाम असा झाला, हे ज्यावेळेस सगळे आरोपी म्हणजे बिल्डर आरोपी आणि अधिकारी असे मोठ्या संख्येने 26 लोक ज्यावेळेस जेलमध्ये होते, त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आजपर्यंत देखील त्या परिसरात आहे. अशा पद्धतीनं झंझावती वेगानं बिल्डिंग बांधवायला कोणी धजत नाहीये, हा त्याचा एक फार मोठा परिणाम आहे. ह्या बिल्डर्सच्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण ह्या पद्धतीनं जर वागायला गेलो समाजात तर कायदा आपल्याला सोडणार नाहीये, कायदा आपल्या विरुद्ध जाईल हे लक्षात आलेलं आहे. आणि मला वाटतं की ही सुद्धा वकिली व्यवसायातली एक अचिव्हमेंट आहे. नक्कीच. सर मध्यंतरी एक खूप मोठा स्कॅम झाला होता आणि आम्हाला कळलं की यू आर ऑल्सो अ पार्ट ऑफ दॅट, की कधी 450 करोडचा एक कॉल सेंटर स्कॅम ज्याला काही म्हणतात. म्हणजे अगदीशी एखाद्या एकदम 22 वर्षाच्या मुलाने वगैरे असं काहीतरी केलेला किस्सा. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना, नक्की काय होतं ते? किस्सा म्हणण्यापेक्षा तरुण पिढी किती हुशार झालेली आहे, फक्त त्यांची हुशारी कशी चुकीच्या पद्धतीने वापरली जायला लागलेली आहे, याचा तो एक एक सुंदर असा अभ्यासाचा तो असा विषय आहे. मीरा भाईंदर ह्या परिसरात काही कॉल सेंटर चालवले जायचे. बरं. आणि हे कॉल सेंटर चालवणारा जो तरुण मुलगा होता किंवा जो त्याचा मालक होता, त्याचं नाव होतं सॅगी ठक्कर. म्हणजे त्याने त्याचं नाव पण ते सॅगी नावाने करून घेतलं होतं. Cool. आणि हा जो सॅगी ठक्कर आहे याने एक 7-8 कॉल सेंटर्स एस्टॅब्लिश केलेले होते. अच्छा. आणि इथं अतिशय परफेक्ट असे अमेरिकन असेंट्स असलेले मुलं मुली रिक्रूट केलेले होते. आणि ह्या सगळ्यांचे ड्युटी टायमिंग चालू व्हायचे रात्री 8 वाजता. अच्छा. आणि एव्हरी वन वॉज अंडर इम्प्रेशन दॅट वी आर रनिंग अ कॉल सेंटर, वी आर हेल्पिंग आउट टू दॅट पर्टिक्युलर गव्हर्नमेंट. त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जबाबदारी आहे तिथल्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला मदत करण्याची. बरं. आणि तिथल्या काही लोकांना म्हणजे दिवसभरात एक 15-20 हजार कॉल ते ॲट रँडम करायचे तिथल्या डाटामधून. आणि प्रत्येकाला ते फोन करून सांगायचे की वी आर कॉलिंग फ्रॉम त्यांची जी डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट त्यांची जी आहे त्याच्याकडनं आम्ही बोलतो आहोत आणि यू ब्रीच द लॉ, तुम्ही कायद्यात अशी अशी चूक केलेली आहे. अँड सो यू हॅव टू पे अ पेनल्टी अँड युअर मे बी ग्रीन कार्ड होल्डर असतील भारतातून गेलेले, तुमचं ग्रीन कार्ड कॅन्सल होईल, तुमचं सोशल सिक्युरिटीचं स्टेटस कॅन्सल होईल. ज्याला जे जे योग्य होईल अशा पद्धतीनं ते सांगितलं जायचं. आणि मग तो कॉल करणारा सांगायचा की नाऊ यू कमिटेड अ मिस्टेक सो यू हॅव टू पे अ फाईन. समोरचा माणूस स्वाभाविकपणे घाबरला तर तो म्हणायचा येस येस आय एम रेडी टू पे द फाईन, हाऊ मच इट विल बी. मग तो सांगायचा आय एम ट्रान्सफरिंग द फोन टू माय इन्स्पेक्टर, व्हॉट एव्हर, काय ते त्यांचेच आपापसातले नावं होते दिलेले. अच्छा. आणि तो सांगायचा की हा अमेरिकेतला मोठा बॉस आहे. आणि कोणाला हे कळत नव्हतं की हे फोन भारतातून येत आहेत. आणि मग हे फोन तो जो कोणी बॉस असायचा तो बॉस परत त्या याच्याशी बोलायचा समोरच्या माणसाशी आणि त्याला सांगायचा की तू असं ब्रीच केलेलं आहे, तुला आता $500 दंड भरायचा आहे. अरे बापरे. आणि मग तो म्हणायचा हा दंड मी कसा देऊ. देन त्याला ते सांगितलं जायचं की तू आता एक iTunes विकत घे. मग तो ते iTunes विकत घ्यायचा आणि त्याचा कोड यांना पाठवला जायचा. आणि ते iTunes कुठेतरी दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे चीनमध्ये कुठेतरी रिडीम व्हायचे आणि ते पैसे हवाल्याने भारतात यायचे. ह्या सगळ्या स्कॅमची किंमतच काही $1000 होती, सॉरी काही करोड डॉलर्समध्ये गेलेली अरे होती. बापरे. आणि हे करताना अतिशय स्मार्टली सगळ्या सिस्टीमचा वापर केला गेला होता. म्हणजे व्हॉइस ओव्हर प्रोटोकॉल वापरला गेलेला होता. त्यामुळे कोणत्या नंबरवरनं कोणाला कॉल जातो हे कळत नव्हतं. खरंच लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहे किंवा नाही हे कळत नव्हतं. अमेरिकन गव्हर्नमेंटला लक्षात यायला लागलेलं होतं की अशा पद्धतीनं आपल्याकडनं काहीतरी घडतंय आपल्या देशात, पण याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता, इव्हिडन्स मिळत नव्हता. आणि अशा वेळेस ठाणे क्राईम ब्रँचने त्यावेळेस ते इंटरसेप्ट केलं, हे सगळं रॅकेट बस्ट केलं. आणि रॅकेट बस्ट केल्यानंतर ऑल वेअर एक्सपेक्टिंग की काहीतरी याच्या मागे फार मोठी अशी टोळी निघेल. पण याच्या मागे वन मास्टर माइंड निघाला, एक मास्टर माइंड ज्याने हा सगळा 1000-1500 लोकांचा वापर करून हा सगळा खेळ करून घेतलेला होता. मोठ्या प्रमाणात अमेरिकेहून पैसे आणले गेलेले होते आणि पैसे एवढे मोठे होते की ह्या सॅगी ठक्करने
विराट कोहलीची तत्कालीन एक 7 कोटी रुपयाची गाडी वन डे एका दिवसात विकत घेतली होती. सेलिब्रिटी व्हेकल सेलिब्रिटीकडनं हवी ती किंमत देऊन विकत घेतली होती. आणि म्हणून मी म्हणून मगाशी अगदी याच्याने म्हटलो की तरुण पिढी काहीही करू शकते. तरुण पिढीने हे असं करायचं का नाही कारण हा निराळा विषय आहे. पण एक नक्की आहे की कायदा तुम्ही मोडला, चुका तुम्ही केल्यात की तुमच्यावरती इफेक्ट येणार हे मात्र नक्की. मग ते सापडला कसा होता तो व्यक्ती, म्हणजे काय? काय असतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये पोलिसांचे इनरोड्स असतात, पोलिसांच्या खबरी जागोजागी असतात. म्हणजे असं कोणीही समजू नये की क्राईम विल गो अनपनिश्ड आणि कोणाच्या डोक्यात असं असेल की क्राईम पेज, तर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. क्राईम हे नेहमी नोटीसमध्ये येतं आणि क्राईम हे रिच डिव्हिडंड कधीच देत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग असं जे खबऱ्यांचं जे जाळं असतं, हे खबऱ्यांचं जाळं अशा घडणाऱ्या गोष्टींची माहिती देत असतं. आणि ही माहिती ज्यावेळेस प्रॉपर हँडमध्ये जाते त्यावेळेस त्याच्यावरती निश्चित ॲक्शन्स होतात. आणि तशाच पद्धतीची ही एक ॲक्शन होती. यातले आरोपी देखील बराच काळ जेलमध्ये होते. आणि हे भारताच्या दृष्टीने म्हणजे या देशासाठी देखील अतिशय डेट्रिमेंटल असा सगळा हा प्रकार होता. कारण आपली इस्टीमच, आपलं प्रतिष्ठाच परदेशात खाली आणायचा हा प्रकार होता. आणि म्हणून अतिशय सिरियसली हा सगळा इश्यू हँडल केला गेलेला होता. बरं, म्हणजे अगदी एवढ्या कमी वयात पण त्याला एवढं सुचलं, म्हणजे त्याच्या कुठेतरी म्हणून मला असं वाटतं की वय हा कोणताही कुठेही क्रायटेरिया नाहीये. तसं पण म्हटलं गेलं, पण जर एवढी बुद्धी तुला आहे, एवढं छान काहीतरी करायचं, कदाचित त्याला तू अभ्यासात वापर आणि अजून काहीतरी चांगली स्वतःची खऱ्या अर्थाने प्रगती बिलकुल करायला विधायक पाहिजे. ठिकाणी त्याला वापरता आली असते. अगदीच. करेक्ट, बरोबर आहे. So, this was a fun conversation with Special PP Advocate Shishir Hire sir. Stay tuned for the next part, where sir will be sharing a token of wisdom on his area of expertise.